जय भीम। मी विशाल लक्ष्मण नंदागवडी। आज अकोला जिल्ह्यातून आंबेडकरवादी विचारांच्या सर्व तरुणांनी या ठिकाणी अनुसूचित जातीचं जे उपवर्गीकरण आहे त्याच्या विरोधामध्ये मूक मोर्चाचं आंदोलन या निमित्ताने केलं आहे। अकोला अशोक वाटिका इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा नेण्यात आला आणि या माध्यमातून उपवर्गीकरणाचा हा जो मुद्दा अंमलबजावणीसाठी घेतला आहे हा अत्यंत विरोधाचा आहे। त्याचा निषेध आंबेडकर जनता या ठिकाणी नोंदवत आहे। या माध्यमातून काही मागण्या देखील आम्ही या वतीने शासनाला करीत आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आम्हाला पाहिजे ते तक्रारी नोंदवण्यासाठी वेळ कमी पडला, त्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत तक्रारी आणि आक्षेप नोंदवण्याची जी तारीख आहे ती वाढवून देण्यात यावी। उपवर्गीकरणाच्या संदर्भानं बदर कमिटीने जो अहवाल शासनाला जमा केलेला आहे, मुख्यमंत्र्यांना जमा केला आहे, तो अहवाल अद्यापही आम्ही कोणी वाचला नाही, म्हणून जनतेसाठी तो वाचण्यासाठी समोर जाहीर केला पाहिजे। यासोबतच अजूनही 2011 नंतर जनगणना झालेली नाही आणि म्हणून कोणत्या आधारावरती हे उपवर्गीकरण तुम्ही लागू करणार आहे असा सवाल आम्ही या ठिकाणी विचारत आहोत आणि म्हणून जातीनिहाय जनगणनेची मागणी देखील आम्ही या निमित्ताने करत आहोत। यासोबतच या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना डिवाइड अँड रूलच्या माध्यमातून तोडण्याचं षडयंत्र हे जे शासनाचं सुरू आहे याचा आम्ही तीव्र निषेध त्या माध्यमातून करतो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या कंत्राटी पद्धतीने आपण भरती करत आहोत हे रद्द करून आपण एससीच्या आरक्षणानुसार ते सर्व लागू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ही मागणी या निधीद्वारे आम्ही करत आहोत। यासोबतच एससीमध्ये ज्या 59 जाती आहेत या जातीमध्ये असणारे वक्ते, साहित्यिक, विचारवंत यांची एक समिती गठीत करण्यात यावी आणि त्यांच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून यांची चर्चा शासनाने ऐकावी आणि त्यानुसार समोरची निर्णय प्रक्रिया घ्यावी। आणि यासोबतच सरतेशेवटी हा समितीचा अहवाल हा अत्यंत अन्यायकारक आहे, तो आम्ही या ठिकाणी रद्द करण्याची मागणी देखील करतो आहोत आणि उच्च न्यायालयाने जरी आदेश दिले असेल तरी महाराष्ट्र शासनाला ते बंधनकारक नाही, म्हणून त्यांनी हे उपवर्गीकरण अंमलात आणू नये अशी मागणी आंबेडकरी जनता या ठिकाणी करत आहे। आणि म्हणून माझा आणि आमच्या सर्वांचा, अकोल्यातील सर्व जनतेचा उपवर्गीकरणाला निषेध आहे, तो निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवत आहोत। मनपूर्वक धन्यवाद। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी एससीच्या उपवर्गीकरणाचा निषेध म्हणून अशोक वाटिका ते कलेक्टर ऑफिस आम्ही मोर्चा काढलेला आहे। जर हे एससीचे उपवर्गीकरण थांबले नाहीत तर लवकरात लवकर जन आक्रोश मोर्चासुद्धा आम्ही अकोला जिल्ह्यातून काढणार आहोत। याची कृपया सरकारने तुरंत नोंद घ्यावी, नाहीतर अकोला जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीच्या सर्व युवकांद्वारे जन आक्रोश मोर्चासुद्धा लवकरात लवकर काढण्यात येईल। ते सुद्धा तारीख आम्ही लवकरात लवकर जाहीर करू आणि बदर समितीचा जो हा अहवाल आहे हा लवकरात लवकर रद्द करून जनगणना झाल्यावरच यावर समिती गठीत करण्यात यावं हे शासनाला आम्ही आदरपूर्वक विनंती करतो। नाहीतर भीम सैनिकाचा जन आक्रोशसुद्धा या अकोला जिल्ह्याला संपूर्ण महाराष्ट्रभर दिसून येईल। जय भीम।